वळूयात पुढल्या बातमीकडे। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे। रायगडच्या खोपोलीमधील हा धक्कादायक प्रकार आहे। मंगेश काळोखे यांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आलाय। शिवसेनेच्या मानसी काळोखे यांच्या पतीची ही हत्या करण्यात आलेली आहे। नगरपरिषद निवडणूक वादातून हत्या झाल्याची चर्चा आहे। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणूकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि एक आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, ही दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना कालोख्याच्या पत्नीला म्हणजे कालोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। महेंद्र शेठ थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून 6-6.5 हजारचा लीड मिळवून दिला होता, तेव्हा हा अग्रगण्य होता। आता पण सत्ता आणण्यामध्ये ह्याचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून करता मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा, बाहेरच्या लोकांना बोलून। पण हरकत नाही आहे, त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं काय ते आम्ही बघतो। तर याच बातमी संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, खरं तर एकीकडे महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांनी मात्र राष्ट्रवादीवर या हत्येचं खापर फोडलेलं आहे, या हत्येचा आरोप केलेला आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, खरं तर रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये जो हा प्रकार घडलेला आहे हा अत्यंत निंदनीय आणि तितकाच धक्कादायक आहे। एक नवनिर्वाचित नगरसेविका आणि त्या नगरसेविका पदावरती बसल्यात देखील नाही, तत्पूर्वीच त्यांच्या पतीचा घात होतो आणि अर्थातच आपण पाहिलं तर अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झाला होता। त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। शिवसेना शिंदे गट ही आक्रमक अत्यंत झालेली आहे, कारण शिंदे गटाने थेट या हत्येचं बोट आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे दाखवलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया आपल्याकडे जरी प्राप्त झाली नसली तरी शिवसेना आज या हत्ये प्रकरणावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दोषी मानून त्यांच्यावरती कारवाई करण्याचा आग्रह महेंद्र थोरवे असतील आमदार त्यांनी धरलेला आहे। त्याचबरोबर भरत गोगावले यांनी देखील बोट राष्ट्रवादी काँग्रेसकडेच दाखवलेला आहे। सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस अधीक्षक जे आहेत त्या स्वतः खोपोलीमध्ये दाखल झालेले आहेत। जवळपास रायगड जिल्ह्यातले जे महत्त्वाचे पोलीस अधिकारी आहेत ते देखील खोपोलीमध्ये दाखल झालेले आहेत। खोपोलीमध्ये हजारो शिवसैनिकांनी मंगेश काळोखे यांचे जे नातेवाईक असतील, यांचे समर्थक असतील, यांचे मित्रपरिवार असतील, यांनी ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत या हत्येचा छडा लागत नाही आहे किंवा ज्याच्यावरती या हत्ये प्रकरणामध्ये संशय व्यक्त केला जातो त्या संशयितांना पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत मंगेश काळोखे यांचा मृतदेह हा आम्ही ताब्यात घेणार नाही, अशा पद्धतीची आक्रमक भूमिका काहीशी शिवसेनेच्या वतीने मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आली आहे। आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने पावलं उचलत आहेत, पोलीस या प्रकरणाचा मागोवा, तपास, छडा कसा लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। फॉरेन्सिक लॅबची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्यांच्याकडनं कसून तपास सुरू आहे। श्वान पथक देखील रायगड पोलिसांच्या वतीने या ठिकाणी आणण्यात आले आणि एकच हे प्रकरण नेमकं काय आहे, मंगेश काळोखे यांची हत्या कोणी केली असेल किंवा त्यांचे मारेकरी कोण आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे सध्या रायगड पोलीस करत आहेत। निश्चितच भारत, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।